वर्षाचा नातू आहे माझा. बाहेर घराच्या बाजूला खेळत होता. खेळता खेळता कुत्र्याची एक झुंड आली आणि झुंड आल्यानंतर डायरेक्ट त्याच्यावर पाठीमागं लागली. थोडा पळाला, पायऱ्यावर चढला, पण कुत्रे पायऱ्यावर चढून खाली त्याला ओढून घेतलं आणि त्याला तोडून घेतलं, त्याला चावा घेतला. ही भयानक अशी गोष्ट आहे. ही आमची पंढरीची गोष्ट अशी झाली, बाहेर कुणाला होऊ नये. आणि आम्ही दवाखान्यात नेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा 2-4 पेशंट आलेले होते. नगरपालिकेला हात जोडून विनंती आहे की त्यांनी इकडं लक्ष द्यावं, कारण या ठिकाणी भयान अशी आमच्या पंढरी नगरीमध्ये 100 कुत्रे या ठिकाणी मोकार फिरतात आहे. यावर नगरपालिकेने कुठला ना कुठला उपाय करून त्याचा बंदोबस्त करावा. ही मोठी खैर झाली. काल मोठी खैर झाली का? नेमकं कशा पद्धतीने झालं? काल आज आमची भयान काळी रात्र आम्हाला झाली असती. नाव सांगा. विलास भानुदास जायभाई. 6 वाजता बाळ बाहेर खेळत होतं. त्याच्यानंतर अचानक 10-12 कुत्रे आले. त्याला फरफटत ओढिलं आणि त्याला 2-3 बाऱ्या उचलून फेकून त्याला सगळ्या जखमा केल्यात. आमच्या मुलाला जर झालं असतं तर आम्ही काय करायचं होतं. याच्यावर सगळ्यांनी उपाय काहीतरी करावा, आम्हाला मार्गदर्शन द्यावा. आणि पंढरीमध्ये सगळ्याच लेकराला भीती आहे. कुत्रे म्हणजे लईच इतके कुत्रे येतं, ते म्हणजे अचानक लेकराला काय होऊ शकतं हे काहीच सांगता येत नाही. याच्या अगोदर पण असे प्रकार घडले होते का? घडलेले याच्या अगोदर बी पंढरीच्या गेटवर असंच एका बाळाला ही केलेलं आहे. त्याच्यावर कुणीही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. याच्यावर दुसरा प्रकार आहे हा 6 महिन्यांनी, की ह्या बाळाला इतकं हे झालं की म्हणजे आम्ही ह्याच्यावर लई ही येतं. असं कुणाच्याही बाळाला होऊ नाहीये, याची कुणीतरी ही घ्यावा. कुठं त्याला चावा घेतला आणि त्या सीसीटीव्हीतले व्हिडिओ कसे भयानक आहेत, कशा पद्धतीने ओढते ते असं म्हणजे कुत्रा बाळ पायऱ्यावर येत होतं, त्याला 3दा खाली ओढिले. बाळ इतकं घाबरलं होतं. त्याला म्हणजे एक बऱ्याच अंतरावर त्याला बरंच फरफटत नेलं. त्याला काटाडीमध्ये न्यायचा प्रयत्न करीत होते, पण एक महिला आणि एक पुरुष आल्यामुळं बाळ वाचलं. बाळ इतकं घाबरलं होतं. अजूनही ते बाळ म्हणजे सगळ्यालाच घाबरायला लागले. काय मागणी मग? आम्हाला बंदोबस्त म्हणजे ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा. त्या कुत्र्याचा म्हणजे या पंढरीमध्ये असे कुत्रे येडेवाकडे दिसले नाही पाहिजे. आणि बाळाला थोडंसं इतका त्रास झालाय, हे कुणाच्याही लेकराला असं होऊ नये. नाव सांगा. सरस्वती विलास जायभाई.